चल आता रॅपिड फायर करूया. ओ रेडी? आय थिंक सो. अशा कोणत्या 3 गोष्टी की ज्या पर्समध्ये पाहिजेतच बाहेर पडताना, इसेन्शियल? मास्क, आपला मास्क. तो मी ऑटोमधनं वगैरे ट्रॅव्हल करते यार, बरं पडतं काही काही वेळेस. ते इतकं पोल्युशन आहे त्यामुळे ते अगदी पूर्ण गुंडाळण्यापेक्षा मास्क बरा पडतो. मास्क असतो माझ्याकडे. मास्क, लिप बाम आणि फोन तर हातात असतो, पर्समध्ये नसतो. पर्समध्ये अजून काय असू शकतं बरं? वॉटर बॉटल, या गोष्टी. मूड तुझा ऑफ असेल तेव्हा तू काय करतेस? फ्रेंड्स सिरियल बघते मी. सिरियसली? हो, कुठलं कॅरेक्टर कुठलाही आवडतं? एपिसोड. बट हा खरंच टफ प्रश्न आहे. फ्रेंड्समधलं कुठलं कॅरेक्टर आवडतं? मला सगळेच भयानक आवडतात ते. पण जेव्हा मी आता पुन्हा बघते तेव्हा चॅन्डलर किंवा जो आहे मॅथ्यू पेरी, तो आता रिसेंटली ही पास्ट अवे. फार वाईट वाटतं, फार दुःख होतं. फार छान होता तो. अशी कुठली बॉलिवूडची भूमिका की जी तुला करायला आवडली असती? रंगीला फिल्ममधली उर्मिला मातोंडकर. ओ, मला भयानक आवडते ती फिल्म. मला छान खूप ग्लॅमरस आवडतं होती ती. ते. काय सुंदर केलाय तिने हो. डान्स. मस्त होती. भेटलीस तिला कधी? नाही, पण मला फार आवडते ती, की ती जेव्हा एक शो जज करायची तेव्हा ती काय अस्खलित मराठी बोलायची. आणि ती पॅकेज आहे. तिला डान्ससुद्धा येतो, ती ॲक्टिंगसुद्धा कमाल करायची आणि प्रत्येक जॉनराचे त्या फिल्म तिने केलेल्या आहेत. तर रंगीला तर माझी टॉपवाली फेवरेट आहे. म्हणजे पण ती खूप अशी फेमस नाही झाली ना, जशी माधुरी दीक्षित झाली हां. किंवा ह्या सगळ्या एकदम स्टार स्टार असं एकदम ते हे नाही झालं. पण आहे तिचं तिने स्थान निर्माण केलं असं एक ते. विचार करून उत्तर द्या आता या प्रश्नाचं. पण रॅपिडली. रॅपिडली आणि विचार करून. फास्ट बट स्लो. हां. अशा कुठल्या 5 व्यक्ती ज्या तुला बिग बॉस मध्ये आत गेलेल्या आवडतील? माझा भाऊ अभिषेक देशमुख. मला खूप मजा येईल अभिषेकला बिग बॉसच्या घरात पाहताना. कारण त्याने मला नंतर बाहेरून पत्र वगैरे पाठवलं होतं. अच्छा, पत्र अलाउड आहे? एक होता ते स्पेसिफिक, तो हेच होता, टास्क सारखंच होतं ते, की त्यांनी बाहेरून पत्र मागवले होते. तर मला असं आवडेल की लुक हाऊ टेबल्स हॅव टर्न वगैरे असं ते एक तो झोन मला आवडेल. तर अभिषेक मला बघायचं आहे, अभिषेकला बिग बॉसमध्ये गेलेलं. मला संकर्षण कराडे सुद्धा आवडेल बिग बॉसमध्ये गेल्यानंतर तो कसा वागतोय हे बघण्यासाठी. उत्सुकता असेल मला. थर्ड कोण सांगू? ज्याने तुला त्रास दिलाय त्याला पाठवून दे. तुम्हाला असं का वाटतंय मी त्याला पाठवलं नाहीये? बरं, पाठव मग. अजून कोण म्हणू शकतो आपण? अवघड आहे खरंच. आत्ता रिसेंटली मी प्रसादच्या सिरियलमध्ये जी विलनचं कॅरेक्टर करते पूर्वा शिंदे, तिला जरा अशात माझं बऱ्याचदा भेटणं झालं. तर ती एक पर्सनॅलिटी वाईज मला अशी खूप इंटरेस्टिंग वाटते. शी इज आउट देअर, अशी ती एकदम हे मनमोकळी आहे, अशी मोकळी ढाकळी आहे. तर ती पण काय बिग बॉसमध्ये जाऊन कशी वागते किंवा काय इंटरेस्टिंग असू शकतं असं मला वाटतं. चौथं गौतमी पाटील. काय असं विशेष काही कारण नाही, इट्स जस्ट क्युरिओसिटी की गौतमी पाटील कशी वागेल आतमध्ये. आणि ती परफॉर्म करेल. पाहुणं जेवलात काय आतमध्ये जाऊन. सो या असं मला असं वाटतं की 5वं राहिलंय नाही का? चल भेज शरद दे. पोंक्षे. का त्यांचं नाव आठवलं तुला? ते ज्या परखडपणे बोलतात तर इट वुड बी फन, की जो असा पहिले बाहेर निघतील. काहीच सांगता नाही, काहीच सांगता पण ते नाही. हे असतं ना, सगळं रिग्ड असतं ना, ॲज इन ठरवलेलं असतं ना. नॉट रिअली, इट्स व्हेरी स्ट्रॅटेजिकली डिझाईन्ड. सगळ्यांना सगळं इट्स ओपन सिक्रेट. नाही, तो गेम खूप असा क्युरेटेड आहे. इट्स व्हेरी स्ट्रॅटेजिकली डिझाईन्ड आणि असा हे आहे तो. वी गेट इट. प्रसादची सवय जी तुला बिलकुल आवडत नाही? प्लॅनिंग न करणे. उद्या तुला साताऱ्याला निघायचं आहे किंवा उद्या आपली ही मीटिंग आहे, तर तू कसं जाणार आहेस? ठरवलं आहेस का?
नाही, त्याचं प्लॅनिंग आदल्या दिवशी काय नाही. आपल्याला मोमेंटच एन्जॉय करायची. त्याला म्हणजे ते आपण आत्ता भेटलोय ना, आपण आत्ता एकत्र आहोत, तू का मला प्लॅनिंग करायला लावते? डिसिप्लिन सो बेस्ट आहे. पोलचा पाठ. पोलचं पाठ. तुला दिलेलं एक विचित्र निकनेम. डमरू म्हणतात मला काही. डमरू? हो, अमरूला. अच्छा, मला Rhyme वाटलं ते म्हणून. डबल ढोलकी असतं ना, इकडे पण आणि तिकडे पण असं. बापरे, हे तर तुम्ही सजेस्ट करूच नका. बिग बॉस मध्ये तर हे अगदी वरचेवर आपले मारत असतात लोक. चान्स हो मिळाला ना? की तू डबल ढोलकी आहेस आणि ते काही स्वतः वागतायत ते आणि मला म्हणतात डबल ढोलकी. ते नाही, ते नाही ना. डमरू. अमरूला यमक डमरू एवढाच अर्थ आहे त्यातला. तुझं आवडतं गाणं आणि म्हणून दाखवायचं. हे, काय ऍक्टिंग नको करू, मी ऐकलंय तुझं कुठलं? ख्वाबिदामध्ये. याच्यावरती इन्स्टावरती मी गायलेलं असंच खरं टाकलं नाहीये, पण आमच्या नाटकातलं गाणं फार छान आहे. नात्यांमधले रुसवे फुगवे उगाच भांडण का रे, एकमेकास समजून घेऊ अर्थ नवे जगण्याचे. माझ्या मना, सॉरी मी स्केल बदलली एकदम, बट हे गाणं मला खूप मस्त आहे. आवडतं. आणि हे गाणं ऍक्च्युली अशोक पत्कींनी लिहिलेलं आहे. संकर्षण फार ते छान गातो नाटकामध्ये सुद्धा, आणि त्याचा अर्थ पण फार सिम्पल आणि छान आहे, जो वैयक्तिक आयुष्यात पण जातो आणि प्रोफेशनली पण जातो, की कशाला रुचवे फुगवे उगाच भांडण का वगैरे असं. इट्स अ नाईस सॉन्ग. तुझं कम्फर्ट फूड कुठलं? गन पावडर इडली, पोडी इडली अरे वा, फार आवडते मला. हो. हो, ॲब्सोल्युटली. आय लव्ह इट. सध्या खातेस, कारण तू खूप वॉच करतेस ना, काय खाते पिते वगैरे सगळं असं. कधीतरी खाते, कारण की साताऱ्यामध्ये मला एक खूप कमाल ठिकाण मिळालेलं आहे, पुरोहित's किचन म्हणून. साताऱ्यामध्ये राजवाड्याच्या अगदी जवळ येते, आणि त्याच्याकडे जी इडली, त्याच्याकडे जी ते पोळीची चटणी, हे जे काय मिळतं ते इतकं कमाल असतं. ते किती इडली अशी विरघळली पाहिजे तोंडात टाकल्या टाकल्या. सो ते आय जस्ट कॅनॉट रेसिस्ट दॅट. तू साताऱ्याला आता फार जाते म्हणून तुला आवडायला लागलंय ते. नाही, गन पावडर आधीपासूनच आधी आवडायचं, पण भगवानने मेरी सुनली की त्याने तिथे सुद्धा मला एक इंडस्ट्रीमधला, हो म्हणजे कुठलाही सांगशील तू, मराठीमधला, हिंदीमधला, तुला वाटणारा हँडसम हिरो. प्रसाद नाही म्हणायचंय, हो, हँडसम हिरो. 2 नंबरचा म्हणजे. हा, 2 नंबरचा चालेल. अरे सगळेच हँडसम आहेत का? नाही, हिंदीतला सांग, म्हणजे नाही वाद नको म्हटलं मी. व्हायला. सगळे नाही म्हणालीस, सगळ्या हिरोना हँडसम नाही म्हणालीस. हो, मराठीतले हिरो जरा आता होत चाललेत व्यवस्थित शेपमध्ये. हो हो हो, आय थिंक ललित प्रभाकर हँडसम आहे. ओके. मराठीमधलं सांगायचं झालं तर भूषण प्रधान सुद्धा खूप मेहनतीने तो त्याच्या फिजिकवरती काम करत असतो, आणि ते दिसतं की ही इज व्हेरी फिट. सो तो आहे. या, आय थिंक. झोपेतनं उठलीस की पहिले इंस्टाग्राम बघतेस का चहा पितेस? इन्स्टा नाही बघत, पण फोन बघणं होतं आधी. उठल्या उठल्या काय आलं ते मिची डोळे करून, की काय काय आलेलं आहे, हे काय ते काय. म्हणजे आधी फोन बघतेस. हो, आधी फोन बघते. आता तू आणि प्रसाद दूर राहता एकमेकांपासून, मग आठवण आल्यावर एक खास व्हॉट्सॲप काय मेसेज असतो तुमचा एकमेकांना, किंवा कुठलं इमोटिकॉन असतं? खूप हे क्रिंज वाटू शकतं, पण मी तर सांगतेच की प्रसादच्या प्रेमामुळे मी आता क्रिंज झालेले. त्याला सुद्धा त्याचे मित्र चिडवत असतात, पण तो मला बाबू असं करून मेसेज करतो, आणि तू किंवा त्याला मग त्याला माऊ म्हणून असं. ऑ. सो असं. आणि मग काय हार्ट आम्ही आमच्याच एका फोटोचं असं हे स्टिकर बनवलेलं आहे. सो त्याच्याकडे एक आहे, माझ्याकडे एक आहे. सो आम्ही ते एकमेकांना पाठवतो. सो स्वीट. मस्त. मला असं वाटतं तू आणि प्रसाद म्हणजे असं खरंच ह्या पिढीसाठी नो, की खरंच इट्स अ कपल टू लुक अप टू, की किती छान प्रेम आहे, लॉंग डिस्टन्स आहे, किती प्रेम आहे. म्हणजे आत्ता सुद्धा तू असं काही जणू तुझ्या बाजूला प्रसाद आहे असं तू बोलतेस. अगदी एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडलेले आहात. मला खूप आवडतंय ते बघायला. थँक्यू. असंच तुमचं प्रेम खूप छान 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 राहू दे. आणि बऱ्यापैकी क्रेडिट प्रसादला आहे आहे की तू तशी सडेतोड आहेस खरं. हो.
तर प्रसादला आहे की तो त्यातला एक हे जपतो, काय म्हणू, फ्रेशनेस तो जपतो त्या हम्म. नात्यातला. त्याचा माझ्याहून जास्त गाढा विश्वास आहे प्रेमावर. प्रेमावरती. आणि सारखी तुला तू हवीशी वाटते हे त्याची हो. जाणीव करून देतो, हो 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 म्हणजे नाही जमत पुरुषांना, है ना? हा एक्झॅक्टली. बघ, मी सायकोलॉजी तू केलेस पण मी बरोबर ओळखलं. म्हणजे इट्स सो आयरॉनिक की बिग बॉसमध्ये सुरुवात झाली की कदाचित तो सेल्फ एक्सप्रेशनमध्ये एवढा हे नाहीये, पण मला आता त्याच्यातली हीच गोष्ट जास्त आवडते की तो प्रेम किती छान एक्सप्रेस करतो. त्याला काहीच त्याच्यासाठी कुठला हे नसतो, त्याच्यामध्ये आडकाठी नसते. तो त्याच्या Unfiltered. व्यतिरिक्त अनफिल्टर्ड तो प्रेम व्यक्त करतो. खूप सुंदर. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.